तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी. यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाहीये. पूर्वीच्या योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांनो, तुमच्या बँकेचं कर्ज खरंच माफ होणार आहे का? शेवटपर्यंत बातमी पहा. याच्यामध्ये अतिशय महत्वाचा निर्णय लपलेला आहे. कर्जमाफीबद्दल एक अतिशय आणि महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांची आत्ताच बैठक संपली. त्यांनी स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे की कर्जमाफीबद्दल काही अटी आणि आता निकष या ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्या अटी आणि नियम बघूनच फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारने ठरवण्यात आले. मग यासाठी कोणकोणत्या अटी आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे हे नक्की आता तुम्ही बघून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफी कधी होणार याची वाट बघत होता. अखेर मुख्यमंत्री साहेबांनी तारीख जाहीर केली, परंतु तुमची कर्जमाफी आता कोणाकोणाची होणार आहे हे सुद्धा बघणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलंय की स्पष्टपणे या ठिकाणी सर्वांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार नाही. फक्त पाहायला गेलं तर सरसकट तुमचं जे 2 लाखाचं कर्ज असेल, 5 लाखाचं कर्ज असेल ते तुमचं माफ होणार, पण सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार नाही. ते म्हणजे गरीब शेतकरी. म्हणजे नेमकं कोणकोणते शेतकरी बघा, कोणकोणत्या अटीनुसार कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे. आता हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पिकासाठी गेल्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही कर्ज काढून तुम्ही बँकेचं या ठिकाणी ठेवलं असेल तर नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवून आले हे सुद्धा या ठिकाणी आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे. कारण सरकारने नियम अटी या ठिकाणी आता जाहीर सुद्धा केलेले आहेत आणि कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी म्हणावी लागेल. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफी या शब्दावर आता अखेर तोंड उघडलेलं आहे आणि कर्जमाफीची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आता तुम्ही पाहिले देखील असेल, आत्ताच हिवाळी अधिवेशन संपलं आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, नंतर पंचायत समितीच्या निवडणुका असतील, दुसरं पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, आत्ताच तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळं जे शेतकरी आहेत, शेतकरी महायुतीच्या बाजूने यावेत. त्यामुळं सरकारने देखील सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कोणता निर्णय सरकारने घेण्यात आलेला आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सगळ्यात महत्वाची शेतकऱ्याची आता महत्वाची कोणकोणती कागदपत्रे चेक केली जाणार आहेत. आता तुम्ही पाहत देखील असाल, जे ग्रामपंचायत असतील, सोसायटी असतील, सर्व तुमचे सरपंच असतील, नंतर जे दुसरे सोसायटी जे काही कर्मचारी असतील, तुम्हाला कागदपत्र जमा करायला सुद्धा सांगितलेले आहेत. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार आता अखेर कर्जमाफी करणार आहे. आता बघा, मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले राज्यातील जवळपास 12 लाख शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेतून बाहेर पडणार आहेत. मग नेमकं तुम्हाला कर्जमाफीच्या कोणकोणत्या निकषानुसार या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे, आज मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले या ठिकाणी तुम्ही नक्की बघायचं आहे. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले सरसकट सर्व शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार नाही. फक्त काही ठराविक शेतकऱ्याचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. काल पाहायला गेले तर पत्रकारांनी देखील मुख्यमंत्र्यांना महत्वाचे काही प्रश्न विचारले. नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही माफ करणार आहात. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय काय सांगितलंय, मुख्यमंत्री काय काय म्हणालेत ते तुम्ही नक्की ऐकायचं आहे. बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पाहायला गेले तर 2021 पासून ते 2025 म्हणजेच आता 2026 सुद्धा आता सुरू होणार आहे. ते आता 5 वर्षाचा कालखंड आहे. तर या वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्याने शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे त्यापैकी फक्त या शेतकऱ्याचं कर्ज आता या पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. यामध्ये पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आहे, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आहे ज्यांनी आतापर्यंत या ठिकाणी कर्ज काढलेलं होतं आणि बँकाचं कर्ज त्या ठिकाणी सर्व काही फेडलंय. म्हणजे आता बँकाचं शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं, आता व्यवस्थित त्यांनी फेडलेलं आहे. या ठिकाणी शेतकरी नाराज होऊ नये म्हणून सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयेपर्यंत आता सूट देण्याचं सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण या शेतकऱ्यांना कोणतीही नाराजी होऊ नये. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा वेगवेगळ्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. महानगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, अशा वेगवेगळ्या निवडणुका महायुतीच्या बाजूने शेतकऱ्याचाही कौल असावा याचा उद्देश ठेवून सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय
अखेर या ठिकाणी घेण्यात देखील आलं आहे. आत्ताच एक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडली. यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे पाहायला गेलं तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील पार पडली. आणि याच्या अखेर आपल्या बाजूने आपल्या विरोधात शेतकरी जाऊ नयेत, त्यामुळं अखेर काय ना काय शेतकऱ्यासाठी आपल्याला करावे लागेल. त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी आपण या ठिकाणी करूया असा निर्णय देखील या ठिकाणी बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याचं कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्ही पाहिले देखील असेल अनेक शेतकऱ्याची जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र देखील जमा करायला ज्या तुमच्या जिल्हा परिषदच्या बँका असतील, सोसायटी असतील, पतसंस्था असतील त्यांनी जमा करायला सुरुवात देखील सांगितलेत. आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्र सांगितलेत ते देखील सांगणार आहे. आता कोणकोणत्या बँकेत तुमचं कर्ज माफ होणार आहे याची देखील माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. जवळजवळ 12 लाख शेतकरी या ठिकाणी बाहेर काढण्यात येणार आहेत असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणते 5 निकष आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले तुम्ही नक्की ऐकायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता कर्ज कोणत्या वर्षी काढले हे सुद्धा असणं महत्वाचं आहे. कारण काही शेतकऱ्यांनी 2017 साली कर्ज काढून ठेवले आणि शेतकऱ्यांनी 2015 पासून, 2017 पासून, 2018 पासून आतापर्यंत कर्जच भरलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी 2021 पासून ते 2025-26 असेल या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज पिकाचं काढून ठेवले, फक्त त्या शेतकऱ्याचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे. आता बघा, तुम्हाला देखील माहित आहे सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने असल्याचे देखील सत्य आहे. आता कारण काय की निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आपल्या बाजूने यावा आणि आपल्या महायुतीची सत्ता जिल्हा परिषद असेल, नंतर पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल याच्यावरती महायुतीचीच सत्ता यावी आणि सरकारच्या बाजूने शेतकऱ्यांनी मतं आपल्या बाजूने टाकावेत. त्यामुळे अखेर आपल्याला शेतकऱ्याची कर्जमाफी करावी लागेल असा निर्णय देखील आता मुख्यमंत्र्यांनी घेण्यात आलेला आहे. आता तुम्हाला पाहायला गेलं तर पाठीमागच्या महिन्यामध्ये PM किसान योजनेचे देखील 2000 रुपये सरकारने पाठवलेत. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे देखील लवकरच 2000 रुपये पाठवणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता काही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना देखील जवळ 10,000-15,000 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देखील सोडलेले आहेत. आता मुख्यमंत्र्यांची कालच एक बैठक देखील पार पडली. आता एकदा अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना कमी लाभ मिळाल्यामुळे तब्बल 11,000ची दुसरी तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आली आणि केंद्राने देखील आता शेतकऱ्यासाठी या ठिकाणी पैसे देखील पाठवण्यात आलेले आहेत. आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं केंद्रातून अजून एकदा पीक विम्याचे पैसे भेटणार आहेत याची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये त्याचे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा झाले जाणार आहेत. तुम्ही देखील पीक विमा भरला असेल तर पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता तुम्ही पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या या ठिकाणी कर्जमाफी देखील या ठिकाणी होणार आहे, नक्की होणार आहे. आता पाठिंबाच्या काळामध्ये पाहायला गेलं तर बच्चू कडू साहेबांनी देखील मोर्चा काढला होता आणि हा मोर्चा काढल्यानंतर अखेर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख जाहीर झालेली आहे आणि जवळजवळ पाहायला गेलं तर 30 जून पर्यंत म्हणजे आता 30 जून पर्यंत तुमची कर्जमाफी होणार नाही, त्याच्या अगोदरच म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच ही कर्जमाफी करण्यात येईल अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता हे 5 निकष कोणकोणते आहेत बघा. या 5 निकषामधील या ठिकाणी आता 1, 2, 3, 4, 5, 6 असे 5 टप्प्यामध्ये जे शेतकरी त्या ठिकाणी बसतील त्यांनाच या ठिकाणी फायदा होणार आहे. याकरता तुम्ही जर यामध्ये बसला नाही तर तुम्हाला तब्बल 12 लाख शेतकरी जे अपात्र झालेत त्या अपात्र लिस्टमध्ये देखील तुम्ही जाऊ शकता. आता ज्या काही चुकीच्या पद्धतीने धनदांडग्या शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचा फायदा होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी देखील निकष लावल्याचं या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगत आहे कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा जास्त फायदा होईल, कोणत्या शेतकऱ्याला या ठिकाणी कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही. आता नक्की या ठिकाणी इथून पुढे 5 मिनिटं तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले 2021 पासून ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यांचं आता या ठिकाणी 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे. बघा 2 लाखापर्यंत तुमचे 2021 पासून ते 2025 पर्यंत. आता असा निर्णय घेण्यात आला होता, परंतु पुन्हा एकदा बैठक झाली आणि बैठकीत निर्णय घेण्यात आला 2 लाखापर्यंत कर्ज नाही तर ज्या शेतकऱ्यांचं सरसकट आहे म्हणजे 1 लाख ते 5 लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. आता जे काही कर्ज आहेत, जे काही पैसे आहेत त्यातून अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने शेती पिकासाठी कर्ज काढलेलं नाही, पण चुकीच्या पद्धतीने घर बांधलेलं आहे. काही जणांनी गाडी घेतलेत, काही गाड्या घेऊन भाड्याला लावलेत, काही असं केले की इतर वस्तू टीव्ही असेल, घरातील फ्रीज असेल अशा वस्तू शेती पिकासाठी कर्ज काढून तिने घेतलेच आहे असं देखील चौकशी दरम्यान उघड झाले आणि अशा केसेस देखील समोर आले. त्यामुळे आता सरकारनं असं सांगितलंय की आम्ही धनदांडग्या सावकार शेतकऱ्यांना
कोणताही या कर्जमाफीचा फायदा होऊ नये. फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना आणि शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा जास्त व्हावा यासाठी काही निकष देखील आणि काही अटी आणि नियम देखील या ठिकाणी आम्ही लावण्यात आले आहेत. आता या निकषामधून जवळजवळ पाहायला गेलं तर राज्यातील 12 लाख शेतकरी अपात्र या ठिकाणी होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता निकष या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत ते म्हणजे तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे. आता बघा सरकारच्या माध्यमातून उत्पन्न कशा प्रकारे चेक केलं जाणार आहे. तुम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये समिती आता सरकार स्थापन केलेली आहे आणि त्याचा अहवाल देखील सरकारकडे गेलेला आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न देखील चेक केलं जाणार आहे. ते तुमचं पॅन कार्डचं झेरॉक्स देखील मागितलं आहे. आणि पॅन कार्ड म्हणजे काय असतं, ज्याचं उत्पन्न म्हणजे किती आहे ते दाखवण्याचं काम पॅन कार्ड करत असतं. तुमच्या खात्यावरती किती व्यवहार झालाय तर तो कमीत कमी तुमचा 10 लाखाच्या 15 लाखाचा व्यवहार जास्त झाला असेल तर तुमची इथून पुढे कर्जमाफी करायला अडचण येऊ शकते अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. तर तुमचं ज्या शेतकऱ्याचं कर्ज आहे त्या बँकेचं झेरॉक्सच तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर तुमच्या बँकेच्या खात्यावरून जास्तीत जास्त व्यवहार झाला असेल, जास्तीत जास्त खात्यावरती तुमच्या बँकेमध्ये पैसे असतील तर अशा शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. आता यामध्ये शेतकऱ्यांना काय काय प्रश्न विचारले जाणार आहेत, यामध्ये तुमची आता कर्जमाफी किती होणार आहे हे सुद्धा प्रश्न महत्वाचे आहेत. आता बघा या समितीमध्ये पहिला शेतकऱ्यांना प्रश्न विचारलाय तो म्हणजे बघा शेती पिकासाठी कर्ज कोणत्या वर्षी तुम्ही काढले, तुम्ही कोणत्या वर्षी कर्ज काढून ठेवले, त्या कोणत्या बँकेतून तुम्ही कर्ज काढले, बँकेचा व्याजदर किती आहे, यासाठी महत्वाचे तुम्हाला 4 कागदपत्र तुम्हाला पटकन तुम्हाला ठेवायचे आहेत. ही जर तुम्ही 4 कागदपत्र तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र यादीमध्ये टाकण्यात येईल. त्यामुळे कोणती 4 कागदपत्र तुम्हाला समितीची चौकशी करण्यासाठी तुम्हाला ठेवावी लागणार आहेत. आत्ताच तुम्हाला बँकेने देखील कागदपत्र देखील मागितले असतील, नंतर तुम्हाला सोसायटीने देखील कर्जमाफीचे कागदपत्र जमा करायला सांगितलेत. आता कोणकोणती कागदपत्र तुम्हाला जमा देखील काही शेतकऱ्यांनी केली असतील. आता तुम्हाला कागदपत्र जमा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची देखील महत्वाची माहिती या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे. बघा सरकारच्या माध्यमातून दुसरा निकष लावण्यात आलाय ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे का हे सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे. आता पिवळं आणि केसरी रेशन कार्डचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितले पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आम्ही त्या शेतकऱ्यांना बांधवांना देतो ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये, त्या शेतकऱ्यांना आम्ही पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड देत असतो. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्याच्या यादीमध्ये आम्ही त्या शेतकऱ्यांना यायचं असेल त्यांना महत्वानं काय करायचं आहे, जर रेशन कार्डचं पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्ही तयार ठेवायचं आहे. कारण या समितीवेळी ज्यावेळी अधिकारी तुमच्या घरी येतील, कारण तुमची कर्जमाफी करायची आहे, तुमचं नाव लिस्ट त्या ठिकाणी वर गेलेलं आहे असणार आहे. त्यामुळं यामध्ये तुमचं आणि पिवळं केसरी रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं दुसरं कागदपत्र सरकार सांगितले तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला तयार ठेवणं लागला आहे. आता अनेक शेतकऱ्यांना, सावकार शेतकऱ्यांना, धनदांडग्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा याचा फायदा या ठिकाणी मिळणार नसणार असल्याची सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे. आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा मुख्यमंत्र्यांनी देखील बैठकीमध्ये सांगितलंय. या ठिकाणी महत्वाचं म्हणजे तुमच्या जवळच्या तहसीलदार ऑफिसमध्ये तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी तहसीलदार ऑफिस असेल तर तिथं जाऊन तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. आता ही अतिशय महत्वाची माहिती आहे, सर्वांनी आता लक्ष देऊन ऐकायचं आहे. बा तुम्हाला अडीच लाखाच्या वर जर तुम्हाला कर्जमाफी हवी असेल, सरसकट जर तुमच्या कर्जमाफी हवी असेल तुम्हाला महत्वाची कागदपत्र कोणकोणती लागणार याची माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यांनी लक्ष देऊन सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं असेल फार्मर आयडी कार्ड, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलं नाही त्यांचं कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला पॅन कार्डचं झेरॉक्स देखील व्यवस्थित जाणार आहे. ज्याचा व्यवहार बँकेच्या खात्यावरती जास्तीत जास्त झालाय, ज्यांच्या खात्यावर 10 लाख 15 लाख 50 लाख असं खाते पैसे बँक बॅलन्स असेल तर अशा शेतकऱ्याची देखील कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसरं पाहायला गेलं तर बँकेचं पासबुक तुम्हाला देत असताना, त्याचं झेरॉक्स देत असताना तुम्हाला बँकेचं नाव, आधार कार्डचं नाव, जे तुमच्या आधार कार्डवर नाव आहे ते तुमच्या बँकेच्या पासबुकवरती व्यवस्थित आहे का ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. बँकेचा खाते क्रमांक, दुसरं पाहायला गेलं तर बँकेचा IFSC कोड हे व्यवस्थित तुम्हाला झेरॉक्सवरती आलेत का, तर तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकामध्ये IFSC कोडमध्ये जरा तर बदल झाला तर तुमच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती देखील कर्जमाफी जाऊ शकते. त्यामुळं व्यवस्थित तुम्ही झेरॉक्स देताना सर्व पाहून तुम्हाला झेरॉक्स तुम्हाला तिथे जोडायचे आहेत. नंतर तुम्हाला आधार कार्डचं झेरॉक्स, बँक पासबुक, नंतर पाहायला गेलं तर
जे आयडी कार्ड आहे ते आयडी कार्ड देखील तुम्हाला जोडावं लागणार आहे. हे सगळे व्यवस्थित कागदपत्र तुम्हाला जमा करायला देखील सांगितले असतील आणि अनेक शेतकऱ्यांनी जमा देखील केले असतील. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड काही शेतकऱ्यांनी अपडेट केलं नाही, कारण सरकारच्या माध्यमातून कसं चेक करते बघा, तुमची जन्मतारीख व्यवस्थित आहे का हे देखील चेक करते. तुमचं आधार कार्ड न देता तुम्ही मतदान कार्ड झेरॉक्स त्या ठिकाणी देऊ शकता अशी माहिती देखील आता सांगण्यात आलेली आहे. आता मतदान कार्ड देखील असल्यास तुम्हाला तिथे देखील कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. आता एका वेळी पाहायला गेलं तर बघा, जे काही श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना अपात्र यादीमध्ये देखील टाकण्यात आलं आहे, गोरगरीब शेतकऱ्यांना पात्र यादीमध्ये टाकण्यात आलंय. आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सरकारच्या माध्यमातून असे देखील सांगण्यात आले, त्यामुळं आता बघा तुमच्या या ठिकाणी आधार कार्ड न देता या ठिकाणी तुम्ही मतदान कार्ड झेरॉक्स दिलं तरी या ठिकाणी चालेल अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता पहिलं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ते म्हणजे बघा आधार कार्ड, फार्मर आयडी कार्ड हे देखील कागदपत्र सांगण्यात आले. आता कोणकोणते जिल्हे ते सर्वांनी लक्ष द्या. पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये देखील कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यातील शेतकरी असाल तुमची देखील या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, विदर्भामधील पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर पाहिलं तर परभणी जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे. लातूर, नांदेड या जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे. नाशिक जिल्ह्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. या 20 जिल्ह्याची कर्जमाफी होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आले. तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.